जंतर मंतरवरील कॉक्रोच आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचं आंदोलन हे कमकुवत झालंय का, हा प्रश्न आपल्या मनात येण्याचं कारण म्हणजे आंदोलन पाहिल्यानंतर हेच समजत नव्हतं की जंतर मंतरवर नेमकं काय सुरू आहे. हे नेमकं विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं की राजकीय सभा होती की एखादा ओपन माईक कार्यक्रम. जर तुम्ही तिथला कार्यक्रम पाहिला नसता आणि तुम्हाला जर का व्हिडिओ दाखवला गेला असता तर मी खात्रीनं तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही ओळखूच शकला नसता की हा नीट आणि CBSEच्या नावानं विद्यार्थ्यांना बोलवून केलेला आंदोलन होतं. कधी असं वाटत होतं की हा LGBTQचा समुदायाच्या हक्कांसाठीचं आंदोलन आहे. आम्ही आमच्या मागण्या घेऊन आलो आहोत. आम्हाला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवा आहे. कधी ढबली वाजवणारे लोक पाहून वाटत होतं की हा JNUच्या नेहमीचा आंदोलनाचा कार्यक्रम आहे. कुठे राजकीय लोक दिसत होते तर कुठं गरीब शेतकरी दिसत होते तर कुठं आंदोलनजीवी लोक दिसत होते. व्हिडिओ पाहिल्यावर काही ठिकाणी आझादीच्या घोषणा ऐकू येत होत्या. आम्ही घेऊन येऊ आझादी, तर कोणी उमर खालिदचा उल्लेख करत होते. मंचावरती अमेरिकेमधून आलेले भाऊ जय भीमच्या घोषणा देत होते. कॉक्रोच पार्टीचे प्रवक्ते मागे एका काकांकडून हाताने पंखा हलवून घेत होते आणि स्वतः कॉफी पीत देखील बसले होते. उष्णतेमुळे त्यांना श्वास घेणं देखील कठीण जात होतं. अमेरिकेतून आलेले भाऊ सुद्धा काही तास बसून थेट AC गाडीमध्ये जाऊन बसले. एका व्हिडिओमध्ये RSS मुर्दाबादच्या घोषणा दिल्या जात होत्या तर कोणी बुद्धिजीवी हे समजावत होतं की EVM देखील हॅक होऊ शकतं आणि निवडणुका त्या बॅलेट पेपरवरती घ्यायला हव्या. कोणी लाल डायरी घेऊन आलं आणि ती संविधान असल्याचा दावा करू लागले. परंतु डायरी उघडल्यावरती त्यात स्वतःच्या कविता आणि शायरी लिहिलेल्या होत्या. 22 मिलियन फॉलोअर्सचा दावा करणाऱ्या या कॉक्रोच आंदोलनानं देशभरात खळबळ उडवली होती. ज्या शक्तीनं जंतर मंतरवरती व्यवस्थेबाबत अनेक वाद निर्माण झाले, त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी हा जनाक्रोश असल्याचं सांगितलं गेलं. परंतु अशाचीच गोष्ट म्हणजे तिथं उपस्थित असलेल्या अनेकांना धर्मेंद्र प्रधान यांचं नाव सुद्धा माहित नव्हतं. एकानं विचारलं काय नाव आहे तर बोललं प्रधान. काय नाव आहे तर काही लोक अडखडत बोलले. काही जण म्हणत होते की अमित प्रधान यांचा आम्हाला राजीनामा हवा आहे. ज्यांचा राजीनामा मागायचा आहे त्यांचीच नावं लोकांना माहित नव्हते. सरकारमधील लोक हे पाहून कदाचित हसत असतील की आमच्या अडचणी तर ह्याच लोकांनी कमी करून टाकल्या. नीट आणि CBSE विद्यार्थ्यांचे प्रश्न पूर्णपणे योग्य होते. त्यांचं दुःखही खरं होतं. पण दुःखाची गोष्ट म्हणजे त्या संपूर्ण विषयाला तमाशामध्ये बदलून टाकण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या नावानं मंच उभारण्यात आला, पण मंचावरती विद्यार्थ्यांखेरीज जवळपास सगळेच होते नाव. ज्या मंचावरती पेपर लीक, परीक्षा व्यवस्थापन आणि जबाबदारीचे प्रश्न विचारले गेले पाहिजे होते, त्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना पुढे आणून विचारलं पाहिजे होतं मंचावरती की लाखो विद्यार्थी आणि त्यांची कुटुंब वर्षानुवर्ष मेहनत करतात तर त्यांना निष्पक्ष परीक्षा मिळू नये का. परंतु तिथं कधी जय भीम, कधी RSS मुर्दाबाद, गोदी मीडिया अशा घोषणा जास्त ऐकू येत होत्या. उमर खालिद, आझादी, विविध राजकीय घोषणांमुळं प्रश्न हा मागे पडला. मग प्रश्न पडतो की आंदोलन विद्यार्थ्यांचा आवाज मजबूत करण्यासाठी होतं की त्यांना कमकुवत करण्यासाठी. ज्या आंदोलनानं विद्यार्थ्यांचा आवाज व्हायला हवं होतं ते काही लोकांच्या प्रसिद्धीपुरते मर्यादित राहिले. जो कोणी तिथे गेला असेल त्याने हे पाहिलं आणि जो गेला नसेल तो व्हिडिओ पाहून समजू शकेल. 5 मिनिटं जंतर मंतरवरती उभं राहिल्यानंतर असं वाटत होतं की नीट आणि CBSEचा फारसा काही संबंध नाही. विद्यार्थ्यांच्या नावावरती एक राजकीय दुकान सजवलं गेलं होतं. तिथं आंदोलन जीवी दिसत होते. काही असे चेहरे होते जवळपास प्रत्येक आंदोलनामध्ये दिसतात. सरकारलाही अशा चेहऱ्यांचा फायदा होतो, कारण त्यानंतर सरकार देखील म्हणू शकतं
की हा राजकीय अजेंडाचा भाग आहे. त्यामुळे परीक्षा व्यवस्थापनेबाबत खरे प्रश्न दाबले गेले. ज्या मुलानं 4 तास भाषण केलं, ज्या लोकांनी सरकार हलवून टाकण्याच्या गोष्टी केल्या, तेच लोक 39 अंश तापमानात काही तास उभे राहू शकले नाहीत. काही जण सावली शोधत होते, काही जण बाहेर पडण्याच्या प्रयत्न करत होते. आणि ज्या विद्यार्थ्यांच्या नावानं मंच उभारला गेला, त्यांच्याच हातात माईक देखील नव्हता. खरं सांगायचं झालं तर त्या दिवशी जंतर मंतरवरती राजकीय कार्यकर्ते होते, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर होते, युट्यूब होते, कॅमेरे होते, पोलीस होते, घोषणा होत्या आणि भाषणे देखील होते. प्रत्येकाकडं बोलण्यासाठी काही ना काही खूप काही होते. पण ज्या मुलानं वर्षानुवर्ष मेहनत करून नीटची तयारी केली होती, ज्या विद्यार्थ्यानं सीबीएसईच्या परीक्षेसाठी दिवस रात्र अभ्यास केला होता, त्या कथा कुठेच नव्हत्या. प्रत्येक जण स्वतःचा अजेंडा घेऊन आला होता. काही जण स्वतःला दाखवण्यासाठी आले होते, काही जण प्रसिद्धी मिळवण्यासाठी आले होते. पण खरं विद्यार्थी दिसत नव्हते. ती मुलगी जिने तिचं तारुण्य टेस्ट सिरीज, नोट्स आणि पुस्तकांमध्ये घालवलं, तिचा आवाज नव्हता. ते वडील ज्यांनी कोचिंगची फी भरण्यासाठी कर्ज काढलं होतं आणि पेपर रद्द झाल्यानंतर आता पुढचा खर्च कसा करायचा याचा विचार करत होते, त्यांच्याबद्दल कोणी चर्चा करत नव्हती. ती आई जी देवाकडे प्रार्थना करत होती की परीक्षा प्रामाणिकपणे पार पडावी आणि तिच्या मुलाला न्याय मिळावा, तिचं दुःख कुठे दिसत नव्हतं. पूर्णपणे दिवसाचे व्हिडिओ पाहिल्यानंतर असं फार कमी व्हिडिओ मिळाले ज्यात खऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या जात होत्या. काही जेएनयूचे विद्यार्थी आले होते, त्यांनी काही मुद्दे मांडले, पण त्या पलीकडं विद्यार्थ्यांचा आवाज फारसा ऐकू येत नव्हता, आला नाही. उरलेले बहुतेक लोक स्वतःला दाखवण्यासाठी, कॅमेऱ्यात येण्यासाठी आणि भाषण करण्यासाठी आले होते आणि इथूनच संपूर्ण गोष्ट बिघडू लागली. प्रश्न फक्त एवढा नव्हता की मंचावरती कोण बोलत आहे, कोणाला प्रसिद्धीची हौस होत आहे. खरा प्रश्न हा होता की 22 मिलियन फॉलोअर्सचा दावा करणाऱ्या लोकांनी एका अत्यंत महत्वाच्या विषयाला स्वतःच्या प्रसिद्धीचा मोहात आणि कसं कमकुवत करून टाकलं. असं वाटत होतं की आयोजकांनी आधीच गृहीत धरलं होतं की सरकार परवानगी देणार नाही आणि नंतर सोशल मीडियावरती त्याबद्दल लिहून सहानुभूती मिळवण्यात येईल. म्हणूनच प्रश्न पडतो की विद्यार्थ्यांच्या समस्या, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि प्रामाणिकपणे परीक्षेची मागणी हे मुद्दे बाजूला पडलेत का? शेवटी अनेकांच्या मते ह्या घटनेतून एक मोठा धडा मिळतो. जर भविष्यात विद्यार्थ्यांचं आंदोलन उभं करायचं असेल तर मंचावरती सर्वप्रथम विद्यार्थी असले पाहिजे, त्यांचे पालक असले पाहिजे. पेपर लीक, कमी परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी, पराभवित झालेले कुटुंब हे त्या ठिकाणी असली पाहिजे. आणि चर्चेचा केंद्रबिंदू फक्त विद्यार्थ्यांचा न्याय, परीक्षा सुधारणा आणि जबाबदारी निश्चितपणे करणे हा असला पाहिजे. कारण फोकस स्पष्ट असेल तर दबावही मजबूत होतो. इतिहासात अनेक आंदोलनांनी सरकार हरली आहे कारण त्यांचा मूळ मुद्दा हरवला. आणि या घटनेबद्दल अनेकांना दावा आहे की जंतर मंतरवरती नेमकं तेच घडलं. शेवटी प्रश्न हा नाही की आंदोलन यशस्वी झालं की अयशस्वी. प्रश्न हा आहे की 6 जून नंतर नीट आणि सीबीएसईच्या विद्यार्थ्यांचा मुद्दा अधिक मजबूत झाला की अधिक कमकुवत. कारण विद्यार्थ्यांच्या नावाने सुरू झालेल्या आंदोलनाचा शेवट विद्यार्थी मागत आहे आणि तो विद्यार्थी आजही विचारत आहे, माझ्या नावाने इतके लोक जमले होते, माझा आवाज कुठे होता, माझ्या मागण्यांसाठी नेमकं कोण लढत होतं. आणि कदाचित हा संपूर्ण घटनेतील सर्वात महत्वाचा प्रश्न होता. जय महाराष्ट्र.